इमामवाड़ा पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक जयवंत पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि इमामवाड़ा थाना क्षेत्र की एक महिला को शादी का झांसा देकर उसके साथ यौन शोषण करने के मामले में आरोपी प्रीतम विद्याधर वानखेड़े को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। पीड़ित महिला की शिकायत के आधार पर पुलिस ने संबंधित धाराओं में मामला दर्ज कर लिया है और आगे की जाँच जारी है। इस संबंध में विस्तृत जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक जयवंत पाटिल ने दी है। इमामवाड़ा पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की आरोपी नामे प्रीतम विद्याधर वानखेडे याने त्यांच्या प्रॉपर्टीच्या व्यवहारातून त्यांची ओळख झाली आणि नंतर ओळखीचे रूपांतर मैत्री झाल्यानंतर लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच दरम्यान पीडितेची लहान मुलासमोर कपडे काढले अशा स्वरूपाची तक्रार दिल्यामुळे आपण सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीला लगेच शोधून त्याच्या ताब्यात घेतलेले, अटक घेतलेले, त्याला सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। आरोपीचे नाव प्रीतम विद्याधर वानखेडे आहे। हा राहणार टाटा कॅपिटल हाइट्स इमामवाड़ा इथेच राहणार आहे। पीडितेचे आणि आरोपीचे प्रॉपर्टीच्या व्यवहारातून संबंध ओळख झाली होती आणि ओळखीचे रूपांतर पुढे मैत्री झाले होते, परंतु मैत्री दरम्यानच त्याने आपण दोघं आपापल्या पार्टनर सोबत घटस्फोट घेऊ आणि आपण लग्न करू असे आश्वासन देऊन तिच्या संबंध वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि त्याच दरम्यान पीडितेची लहान मुलासमोर कपडे काढले अशा स्वरूपाची फिर्याद दिल्याने आपण तक्रार दाखल केली आहे। आरोपीचा शोध घेऊन अटक केले। आज रोजी कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे सोमवारपर्यंत।